शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे सकाटा कंपनीच्या व्हाईट फ्लॅश या फ्लावरच्या प्लॉटमध्ये. तर बघू शकता हा सकाटा कंपनीचा व्हाईट फ्लॅश हा प्लॉट आहे. या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हा एकदम असा 60 ते 65 दिवसामध्ये ही व्हरायटी चालू होते. पांढरा अतिशय टकटणक घट्ट आणि पांढरा शुभ्र. इतर व्हरायटींच्या तुलनेत या कड्ड्याला मार्केटमध्ये जबरदस्त मागणी आहे. 50 ते 60 दिवसामध्ये चालू होते या व्हरायटीला. रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळे सध्या मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. बाजारभावाचा विचार करता फ्लावरला अतिशय चांगले दिवस आलेले आहे. सध्या मार्केटमध्ये रेट चांगले असल्यामुळे फ्लावरला सध्या चांगली मागणी आहे सध्या. तर आपण बघू शकता सकाटा कंपनीची जी व्हाईट फ्लॅश जी व्हरायटी आहे ही अतिशय बेस्ट व्हरायटी आहे. तर अजून तुम्हाला सांगतो या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे हिच्या एकदम असं झाकून असतो, एकदम थोडंसं आतली पानं एकदम कव्हरअप असतात या व्हरायटीला. तसेच इथं एकरी जो खर्च आहे तो एक 35 ते 40 हजाराचा याचा या व्हरायटीचा खर्च आहे. 4 बाय 6 4 बाय 1.5 याची रोपाची लागण करू शकता तुम्ही. पाट पाण्यात लावू शकता, ड्रिपो लावू शकता, मल्चिंग पण लावू शकता तुम्ही. तसं आपण जर बघितलं तर ह्या व्हरायटी आता एवढं टेम्परेचर सुद्धा असून सुद्धा ह्या गड्डा एकदम पांढरा शुभ्र आहे. तसं सरासरी वजन हिचं 1.5 ते 2 किलोच्या आसपास जातं. रोगप्रतिकारक क्षमता या व्हरायटीला चांगली आहे. तसंच तुम्ही ह्या व्हरायटीची जर लागण केल्याच्या नंतर तुम्ही एक 20 ते 22 दिवसांनी याला तुम्ही बेनी व्याग्रासिया मारू शकता. तसेच हिला कोणत्याही किडीचा जर प्रादुर्भाव जर झाला तर तुम्ही एखादे कीटकनाशक एखाद्या टॉनिकची फवारणी घेऊ शकता. तसंच हे फ्लावर हे पीक आहे तसं मुख्यत्वे थंडीचं क्रॉप आहे. हिचा जो परेड आहे आपण तो जुलै पासून तो आपण 1 ऑक्टोबर पर्यंतचा जो कालावधी या व्हरायटीचा. तसेच हिचा रेजिस्टन्स पॉवर जबरदस्त आहे. एकदम पावसाळी व्हरायटी आहे तशी ही व्हरायटी. एकदम सुंदर अशी व्हरायटी सकाटा कंपनीची व्हाईट फ्लॅश ही व्हरायटी आहे.